नमस्कार मित्रांनो, तुमच्या लाडक्या भावाच्या उत्तरेश्वर चाटे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुमच्या भावाने टाकलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण सांगणार आहे की वळे कशी लावायची. बरेच जणांना वळे लावा येत नाही. तर बघा, इकडं हे अशी 2 लाकडं रवायची निसते, इकडून 2 आणि तिकडल्या कडला 2 रवायचे आणि नुसते आडव्या पेंडे टाकायचे. तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा मित्रांनो, तर इकडून 2 आम्ही लाकडं रावलेले ताशी आणि तिकडल्या कडला पण तिकडून 2 रावलेले. तर तिकडलं एक मोडलं आहे, मग ट्रॅक्टरनं ते कडवा उलतीत नाही. तर इकडे बदल टाकून घेतला एक ट्रीप आणि तिकडे एक ट्रीप टाकून घेतली. तर असं रचायचं. तर हे खाली हे रचलेलं आहे, हे थोडं ओलं आहे, त्याच्यामुळं ही असं ठुलं आहे. ते वाळलेलं आहे, त्याच्यामुळे ती आधी वरी टाकायचं, ही नंतर वरी टाकायचं, जेणेकरून कडबा आपला वाला खराब होऊन वरी हडकतो आहे. त्याच्यामुळे ती वाळलेला कडबा पलकाडला हे आधी रचून घ्यायचं, नंतर पुन्हा ही रचून घ्यायचं. तर ही बघू शकता, इकडे जरा थोडं ओलं होतं, त्याच्यामुळे ही खराब झाले बघा, काळपट झाले. त्याच्यामुळं हे आपण ओलं आहे जरा ती वरून टाकायचे आणि ती आहे ती खाली टाकायची. तर बघा, आपण पेंडे कसे रचलेले आहेत ते बघा आधीकर. तर मित्रांनो बघा, खालून एक थर असा लावलेला आहे. मध्ये शेंडे करून तिकडून बी मध्ये शेंडे केलेत, इकडून बी मध्ये शेंडे केलेत आणि इकडून अशी टाकली, कारण मधामध्ये दोन्ही पेंड्याच्या शेंडे येतात आणि मधात उच होतं थोडं आणि बुडं खाली राहतात. त्याच्यामुळं ही अशा उभे पण एक एक पेंड्या टाकलेले आहेत. तर त्याच्यामुळं उभ्या पेंड्या एक एक टाकल्यामुळं असं लेवल लागते त्याची. त्याच्यामुळे हे उभ्या पेंडे टाकलेले आहेत आणि आपण 3 थर लावून घेतलेले आहेत. वलं आहे त्याच्यामुळं ती ह्याच्यामधलं आहे. तर ती वलं तसं ठुलं आहे. आज वाळलेलं ते लावायच्या वरी, काल थेंब आले ते रात्री, त्याच्यामुळं ही आपण झाकून ठेवलेलं आहे असं. तर हे आज काढून ती तेवढं आपल्याला रचून घ्यायचं आज. तर मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ संपूर्ण बघा. तर इकडं आपला अजून एक लाकूड रवायचं राहिलेलं इकडं मध्ये, कारण इथं मध्ये राहावं लागतं, कारण ती बाहेर निघालेली ते 3 लाकडं रावल्यामुळं आपली वळई अशी प्लेन येते. तर बघू शकता, इथं आपल्याला अजून एक लाकूड रवायचे आणि तिकडून पण 2 लाकडं रवायची. तर बघू शकता अशी रचलेली आपण. आपली वळी कशी रचलेली ती शेवट सांगा. आणि बघू शकता इकडं आपला कडवा किती मोठा आहे. तर जवळजवळ ही 300 ते 400-700 कडव्याची वळी लागणार आहे इथं. तर बघू शकता ही वळी आणि ही एक 70 पेंड्या ती खराब झाल्यानंतर पुन्हा वरून टाकायचे गुमेला, फक्त ते भिजले तर भिजले, त्याचं काही नाही अडचण. तर बघा मित्रांनो, आपल्या वळीवर एवढा कडबा लागणार आहे वरी सगळा आणि एवढ्याची वळी लागणार आहे सगळी आपली. तर बघू शकता 400, 300, 700 कडब्याची वळी आपली लागणार आहे ह्याच्यावर. तर बघू शकता कशी आली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा मित्रांनो, इकडून इथं एक आणि इथं एक अजून लाकूड रावायचं राहिलं. इथं लाकूड हे आपलं सकाळी मोडलेलं आहे आणि अशा पेंडे टाकून घेतले आहेत. नुसत्या अशा आडवे टाकायचे आहेत पेंडे, असं टाकले तरी काही होत नाही वळायला. आम्ही 2-3 वर्षापासून अशीच वळे रचतो. तर बघू शकता मित्रांनो कशी दिसते. बघू शकता इथं आहे का, एकदम प्लेन अशी मस्त दिसते. तर असं सगळा कडबा रचून घ्यायचा आपल्याला. तर चला तर भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.